नमस्कार. श्री परमानंद स्वामी लिखित कृष्ण सखा माझा भाग 3 हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण राधेचा प्रेमनिश्चय या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. कृष्णचरित्रातील राधेच्या भक्तिभावाच्या कथेचं भावपूर्ण आणि समग्र वर्णन करता करता नारदाच्या अमोघ वाणीचं ओघ केव्हाही थांबेल असं वाटत नसतानाच नारद बोलायचा क्षणभर थांबला. ते त्याचं थांबणं सतत बोलल्यामुळे आलेल्या शारीरिक थकव्यासाठी नव्हतं, तर बोलता बोलता त्याचं मन अंतर्मुख झाल्यामुळेच त्याचा शब्दौघ विसावल्यासारखा झाला होता. त्याच क्षणाचा उपयोग करून घेत लक्ष्मीने नारदाशी बोलायला सुरुवात केली. हे नारदा, सगुण प्रेमभक्तिभावाच्या कथांचं गायन करताना तुझ्या अंतःकरणातील भावपूर्णता प्रसंगात उतरते की प्रसंगातील भावपूर्णता तुझ्या अंतःकरणात भरून राहते हे सांगणं कठीण आहे. पण तुझ्या त्या भावपूर्ण वर्णनाने माझी अवस्था मात्र निश्चितच भावपूर्ण होते एवढंच मला समजतं. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाची झालेली सुरुवात, त्यातून त्यांचं जुळत असलेले प्रेमसंबंध, त्या प्रेमसंबंधामध्ये आलेल्या अडचणींचे प्रसंग याचं वर्णन तुझ्याकडून अगदी यथार्थतेनं होत आहे. ते ऐकताना पुढे काय घडलं हे ऐकण्याची उत्सुकता तर निर्माण होतेच, परंतु त्याचबरोबर एक प्रकारची आर्तताही निर्माण होते. राधेची मनस्थिती काय झाली असेल या विचारांनी माझ्याही मनाला उद्विग्नता येते. राधेच्या मनाची नाही म्हटलं तरी थोडीशी दोलायमान अवस्था झालीच असणार ना. बिचारी राधा. आत्ता कुठे तिचं आणि कृष्णाचे प्रेमसंबंध जुळायला लागले होते तर त्यात असे अडथळे निर्माण व्हायला सुरुवात झाली. पण नारदा, त्या अनयाचं लक्षण मात्र मला काही ठीक दिसत नाही. वागण्या बोलण्यात तो अगदी समजूतदारपणा दाखवत असला तरी तो काही खरा वाटत नाही, तर वरवरचा वाटतो. हे नारदा, तू मला तर एवढंच सांग की या सर्व अडचणी आणि अडथळे यातून राधा आणि कृष्ण यांनी काय आणि कसा मार्ग काढला आणि त्यांचे प्रेमसंबंध कसे वाढत फुलत राहिले. मुख्य म्हणजे त्यातून राधेच्या ठिकाणी कृष्णाविषयी भक्तिभाव कसा निर्माण झाला आणि त्या भक्तिभावाची पूर्ती तिने कशी करून घेतली. मला हे अगदी सर्व पूर्णपणे आणि विस्तृतपणे ऐकायचं आहे. त्याशिवाय माझ्या श्रवणतृष्णेचं खरं शमन होणारच नाही. लक्ष्मीची वाढत चाललेली श्रवणाची तहान पाहून नारदाला अत्यंत संतोष वाटला. तो म्हणाला, अगं लक्ष्मी, प्रेमामध्ये बाह्य अडचणी या येणारच. खरं तर अडचणी या नाहीत कुठे, जीवनातही काही ना काही अडचणी या येतच असणार की. फक्त सगुण प्रेमामुळे मनातल्या अडचणी शिल्लक राहत नाहीत. मग बाह्य अडचणींवर मनोबळाने आणि कौशल्याने सहज मात होत राहते. ज्याप्रमाणे पावसाच्या सतत वर्षावामुळे पर्वतमाथ्यातून उगम पावलेला नदीचा प्रवाह वाटेतील अनेक अडथळ्यांना कधी पार करत तर कधी दूर सारीत सागराशी संगमात विलीन होतोच होतो, त्याचप्रमाणे ईश्वराच्या सगुण प्रेमाच्या वर्षावातून अंतरा निर्माण झालेला सगुण प्रेमाचा प्रवाह हा सुद्धा अंतर्बाह्य अडथळे आणि अडचणी यावर मात करून वाहतच राहतो. सुरुवातीला संकोच, भीड, मनाची दुर्बलता, होणाऱ्या परिणामांची भीती, लौकिकाची चाड, मूळचे संस्कार या गोष्टी मनाला ईश्वरी सगुण प्रेमापासून वंचित ठेवतात आणि मनात याच आणि अशाच अनेक गोष्टी अडथळे होऊन राहतात. परंतु सगुण प्रेमाच्या लागलेल्या गोडीमुळे त्या प्रेमाचा बाह्यांगाने स्वीकार करणंही एकीकडे क्रमप्राप्त ठरल्यामुळे चालूच राहतं. त्यातून प्रेमाचा स्पर्श मनाला होत राहून ते प्रेम मनावरील प्रकृती स्वभावाच्या आवरणाचा भेद करून मनात हळूहळू उतरतच राहतं. मनात त्या सगुण प्रेमाचे निर्धार निर्माण होऊन त्याच्या गुणधर्मानुसार वाहू लागतात. एकीकडे सगुण प्रेमाचा वर्षाव त्या मनावरती होतच राहतो, त्यामुळे ते प्रेमाचे निर्झर वेग घेतात आणि नित्यप्रवाही राहतात. हे लक्ष्मी, तेव्हा राधा आणि कृष्ण प्रेमाने एकमेकांना नित्य भेटत राहिले. राधा काहीतरी कामाच्या निमित्ताने जवळजवळ रोजच नंदाच्या वाड्यावर येत असे. मग राधा आणि कृष्ण कोणाच्या नकळत कुंजवनात जाऊन बसत. कधी कृष्ण पुढे जाई आणि राधा थोड्या वेळाने मागून येई, तर कधी राधा आधी पुढे जाई आणि कृष्ण मागून तेथे जाई. एकदा कुंजवनात जाऊन बसले की कितीतरी वेळ त्यांचं बोलणं होतच राही. एखाद्या वेळेस राधेला घरी जाण्याची घाई असे तर एखाद्या वेळेला कृष्णच काहीतरी गडबडीत असे. तरीही थोडा वेळ तरी एकमेकांना भेटायचंच असं त्यांनी नक्की आणि पक्क ठरवलं होतं. भेटण्यात आणि बोलण्यात कसा आणि किती वेळ निघून जाई याचं उभय त्यांना भानच नसे. अचानक भानावर आल्यावर मात्र दोघांची एकदम गडबड सुरू होई. त्यातून मग कधी राधेची नाराजी तर कधी कृष्णाची नाखुशी असे प्रकार सुरू होत. पण ते तेवढ्यापुरतेच असत.
पुन्हा दुसऱ्या दिवशी दोघांची भेट होतच असे आणि त्यावेळेस कुठल्याही नाखुशीचा किंवा नाराजीचा पत्ताच नसे. काही वेळेला मध्ये मध्ये राधेचं येणं होत नसे. त्यावेळेस कृष्ण थोडासा अस्वस्थ होत असे. परंतु राधेच्या बाह्य अडचणींची कल्पना असल्यामुळे कृष्ण मोठ्या प्रयत्नाने धीर धरून असे. राधेच्या बेचैनीची कृष्णाला निश्चितपणे खात्री असे आणि कृष्णाची अधीरता राधा जाणून असे. त्यामुळे त्या उभयतांची जेव्हा पुन्हा प्रत्यक्ष भेट होई त्यावेळेस त्यांच्यातील परस्परांवरील प्रेमाचा जिव्हाळा आणि आपलेपणा अगदी मोकळेपणाने प्रगट होत असे. त्यासाठी जराही वेळ लागत नसे आणि त्याला कशाचीही अडकाठी येत नसे. कधीकधी राधा इतर सर्व गवळणींना बरोबरही घेऊन कृष्णाला येऊन भेटत असे. त्यांच्यासह कृष्णाशी खेळत असे, गंमत जम्मतही करत असे. परंतु कृष्णाला एकट्याने एकांतात भेटण्याची ओढ मात्र तिच्या ठिकाणी जबरदस्त असे. त्याशिवाय तिच्या मनाचं समाधान कसं ते होतच नसे. त्यातूनही नवलाईची गोष्ट म्हणजे कृष्णाच्याही ठिकाणी राधेला एकट्याने आणि एकांतात भेटण्याची तेवढीच आणि तशीच ओढ असे. त्यामुळे अशी भेट घेण्यामध्ये कृष्णाचा नेहमीच पुढाकार असे. एखाद्या वेळेस जरी अगदी कुंजवनातच जायला नाही मिळालं तरी कृष्ण राधेला वाड्यातल्या वाड्यातच एका बाजूला घेऊन जाई आणि थोडा वेळ तरी त्यांची भेट होतच असे. हे लक्ष्मी, मागे मी तुला सांगितल्याप्रमाणे कृष्णाची दिनचर्या बदलली. गोपांबरोबर सकाळी सकाळीच तो गुरे राखण्यासाठी म्हणून जो वाड्याबाहेर पडे तो संध्याकाळ झाल्यानंतर घरी परतत असे. पण त्यावरही कृष्णाने उपाय शोधून काढलाच होता. त्या गवळणी जेव्हा पाणी भरून आणण्यासाठी यमुना नदीवर जात असत त्यावेळेस कृष्ण त्यांची आपणहून गाठ घेई आणि त्यांना भेटून त्यांना प्रेमाचा अनुभव देत असे. मग राधेनेही पाणी भरण्याची कामगिरी स्वतःवर घेतली. सासूबाईंना तिने समजावून सांगितलं की त्यांचं आता वय झालं आहे आणि त्यांची तब्येतही ठीक नसते, तेव्हा त्यांनी आता पाणी भरण्याची वगैरे दगदग न करता घरी विश्रांती घेणं हेच योग्य आहे. सासूबाईंवर ही मात्रा बरोबर लागू पडली आणि त्यांनी राधेला पाणी भरून आणण्यासाठी यमुना नदीवर जाण्याची अगदी खुशीने परवानगी दिली. राधेला मग घराबाहेर पडण्याची चांगलीच संधी मिळाली. पण ती मात्र गवळणींबरोबर पाणी आणायला न जाता थोड्या वेळाने जाई. त्यामुळे मग कृष्णाची एकट्याने भेट घेणं राधेला शक्य होत असे. अशा अनेक युक्त्या प्रयुक्त्या करत राधा कृष्णाची भेट हर तऱ्हेनं घेतच राहिली. त्यातील अनेक युक्त्या कृष्णानेच राधेला सुचवल्या होत्या तर काही राधेने स्वतः शोधून काढल्या होत्या. कारण खऱ्या गरजवंताला नवीन नवीन शोध लागतच असतात आणि नवीन नवीन मार्ग दिसत असतात. परंतु आपलं ध्येय हर प्रयत्नाने साधता साधता तो ते साधतो. राधाकृष्णाच्या प्रेमपूर्णात आतून रमलेला नारद त्याचं वर्णनही अगदी रंगूनच करत होता. त्याला बोलताना मध्येच थांबवणं लक्ष्मीच्या अगदी जीवावर येत होतं. परंतु तिचाही अगदी नाईलाज होत होता. तिच्या मनात आलेला प्रश्न विचारल्याशिवाय तिलाही चैन पडत नव्हतं. त्यामुळे न राहून शेवटी लक्ष्मीने नारदाला मध्येच प्रश्न विचारला, हे नारदा, या कृष्णाची एक गोष्ट माझ्या अजूनही लक्षात येत नाही की एवढी व्यवधाने तो कृष्ण कशी काय सांभाळत होता. एकीकडे गुरे राखायला जायचं, तिथे गोपांशी खेळायचं, त्यांच्या संगे शिदोरी खायची, यमुना तीरावर गवळणींची भेट घ्यायची आणि पुन्हा राधेलाही कुंजवनात एकांतात भेटायचं. एखाद्याची केवढी तरी तारांबळ उडाली असती. पण कृष्ण हे सर्व कसं काय जमवत होता. नाही म्हटलं तरी एवढी व्यवधानं सांभाळण्याचा थोडासा तरी ताण त्याच्याही मनावर येतच असणार. मुख्य म्हणजे तू जे सांगत आहेस की राधा आणि कृष्ण नित्य कुंजवनात भेटून प्रेमाचा अनुभव घेत असत, म्हणजे निश्चित तरी काय करत असत. त्यांचं एवढं बोलणं तरी काय होत असे, कुठल्या विषयावर त्यांचं बोलणं होत असे बरं. हे सर्व ऐकण्याची आणि जाणून घेण्याची मला अतिशय आतुरता लागून राहिलेली आहे. तेव्हा त्याची पूर्ती हे नारदा तू आधी करावीस असंच मी तुला विनवते. लक्ष्मीने मध्येच विचारलेल्या प्रश्नामुळे नारद जराही नाराज झाला नाही. लक्ष्मीच्या मनात आलेला प्रश्न हा अगदी साहजिकच आहे हे नारदालाच जाणवलं. तो म्हणाला, हे लक्ष्मी, तुला आलेला प्रश्न अगदी बरोबर आहे. एवढी व्यवधानं एकदम सांभाळून त्याची पूर्ती करताना कोणाच्याही मनाला ताण आला असता. परंतु हेच तर कृष्णाचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य होतं. मुळात तो हे सर्व सर्वांविषयीच्या आत्यंतिक प्रेमाने आणि त्यांची पूर्ती करण्यासाठी करत होता. आणि हे सर्वजण म्हणजे इतर कोणी नसून कृष्णाच्या प्रेमाची मंडळी होती. त्या व्यवधानाच्या निमित्ताने कृष्णाचं मन त्याच्या प्रियजनांचं स्मरण, त्यांच्या सुख स्वास्थ्याविषयींचे विचार, त्यांच्या संबंधातल्या आठवणी यांनीच भरून येई. त्या निमित्ताने कृष्ण त्यांच्या प्रेमाचाच जणू अनुभव घेत असे. या प्रेमामुळे कृष्णाचं मन नेहमी मोकळंच असे. त्यामुळे त्याच्या मनाला कधीही कोणताही ताण असा जाणवला नाहीच, तर त्याला त्याचा अतिशय आनंदच होत असे.
पण त्याबरोबर कृष्णाची बुद्धी ही सुद्धा जन्मतः शुद्ध, तीव्र आणि कुशाग्र होती. त्यामुळे बाह्यांगाने सुद्धा ही सर्व व्यवधाने तो अत्यंत कुशलतेने आणि सावधपणे सांभाळू शकत होता. त्याची त्याने कोणापाशी वाच्यताही केली नाही आणि तो जे काही करत होता त्याचा पत्ताही त्याने कोणाला लागू दिला नाही. त्यामुळे सकाळी गाईगुरं यांना घेऊन कृष्ण जो बाहेर पडे तो संध्याकाळी गाईगुरांना घेऊन परत ये. मधल्या काळात अनेक गोष्टींची व्यवधानं सांभाळून त्यांची योग्य प्रकारे पूर्ती तो अगदी सहजपणे करत असे. त्यावेळी तो कोणाला आणि कसा भेटत असे, त्यांच्या भावांची पूर्ती कशी करत असे, हे एकतर त्या कृष्णाला माहीत आणि दुसरं त्या व्यक्तीलाच माहीत. बाकीच्यांना त्याचा थांगपत्ता कधीच लागलाच नाही. कृष्णाला काही गुरं राखण्याची हौस नव्हती, पण केवळ आपल्या मित्रांवरील लोभाने तो गुरंही राखायला तयार झाला होता. यालाच म्हणतात खरं मित्रप्रेम. ज्या प्रेमामध्ये बाह्यंगाचा असलेला उच्च नीच हा फरक कुठच्या कुठे लयाला जातो आणि ते प्रेम सर्वांशी समभावाने वागून सर्वांना समपातळीवर आणतं. म्हणूनच कृष्णासारखा खरा मित्र ज्यांना भेटला ते गोप खरंच परमभाग्यवान होत. त्याचप्रमाणे कृष्ण आपल्या प्रिय सख्या गोपींनाही विसरला नाही. त्यांना नित्य भेटण्याचं आश्वासन कृष्णाने दिलं होतं आणि दिलेला शब्द हर तऱ्हेने पाळणं हे तर कृष्णाचं ब्रीदच होतं. बदललेल्या बाह्य परिस्थितीत कृष्णाला हेही साधायचं होतं आणि राधेलाही एकांतात त्याला भेटायचं होतंच होतं. कृष्णाला राधेविषयी एवढा आपलेपणा आणि जवळीकता कशी काय वाटत होती? तर या तू न विचारलेल्या पण तुझ्या मनात येऊ शकणाऱ्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की असा फरक कृष्ण त्यांच्यात करत नव्हता, तर त्या कृष्णाच्यात करत होत्या. कृष्णाला राधेविषयी काही खास वाटत होतं असं म्हणण्यापेक्षा राधेला कृष्णाविषयी काहीतरी खास आणि तेही अगदी पहिल्यापासूनच वाटत होतं असं म्हणणंच अधिक संयुक्तिक होईल. अर्थात राधेचं हे खासपण कृष्णाच्याही अगदी पहिल्यापासून लक्षात आलं होतं आणि म्हणूनच कृष्णाला राधेविषयी अत्यंतिक आपलेपणा आणि प्रेम अगदी पहिल्या भेटीपासूनच होतं. त्यामुळेच आपण एकमेकांचे आहोत आणि एकमेकांसाठी आहोत हा खास भाव राधा आणि कृष्ण या उभयतांच्या ठिकाणी अगदी सहजपणे आणि एकदमच निर्माण झालेला होता. या खास भावामुळेच परस्परांची एकांतात खाजगी भेट घेणं त्यांना अत्यंत आवश्यक होत होतं. त्याची पूर्ती करण्याची ओढ त्या उभयतांच्या ठिकाणी सारखीच होती आणि ती पूर्ती हर प्रयत्नाने ते करत असत. हे लक्ष्मी, तुला एक असा प्रश्न पडलाय की राधा आणि कृष्ण नेहमी भेटून प्रेमाचा अनुभव घेत असत, म्हणजे तरी निश्चित काय करत असत? आता हेच मुळे निश्चितपणे सांगणं कठीण आहे, कारण प्रेमाचं काही शास्त्र किंवा गणित नाही. प्रेम हा एक आंतरिक असा प्रबळ भाव आहे. त्याचं मूळ हेच मुळी प्रेमाच्या व्यक्तीविषयीच्या अत्यंतिक आपलेपणातून निर्माण झालेलं असतं आणि ते एकतर्फी नसतं, तर उभयताठाई सारख्याच उत्कटतेने असतं. त्या प्रेमाठाई भेटीची ओढ नित्यच असते. प्रत्यक्ष भेटीत अंतःकरणात साठवलेल्या प्रेमाच्या भावाने मन पूर्णपणे भरून वाहू लागतं. तेव्हा तो प्रेमभाव मनाच्या सर्व भावाने अंगाने प्रगट होऊ लागतो. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हीच त्या मनाची अनुभव घेण्याची अंग आहेत. म्हणून तो प्रेमभाव शब्दाच्या रूपे एकमेकांशी बोलण्यातून प्रगट होतो. तेव्हा त्या प्रेमाचा अनुभव येतो. एकमेकांचं कुशल विचारणं, सुखावणारे शब्द बोलणं, एकमेकांशी अनेक विषयांवर प्रेमाने बराच वेळ बोलत राहणं, सुखसंवाद करणं इत्यादी गोष्टी या शब्दाच्याद्वारे घडतात आणि शब्दाच्या परत्या प्रेमभावाला साकार करून प्रेमाचा अनुभव आणून देतात. प्रेम अनुभवण्याचं मनाचं दुसरं अंग म्हणजे स्पर्श. जे भाव शब्दाद्वारे पूर्णपणे प्रकट होऊ शकत नाहीत ते भाव स्पर्शाने प्रकट होऊ शकतात. परस्परांचे हात प्रेमाने हातात घेऊन ते कुरवाळणं, हळूवार दाबणं, प्रेमाने मस्तकावर हात ठेवून हलकेच थोपटणं, प्रेमाने मुख दोन्ही हातात धरून ते प्रेमाने कुरवळणं, प्रेमाने परस्परांना आलिंगन देऊन सर्वांगाला स्पर्श करणं, अशा विविध कृतीतून प्रेमाचा स्पर्श मनाला होतो. त्याद्वारे परस्परांच्या मनातील प्रेमभावच प्रगट होतो आणि त्यातून परस्परांवरील प्रेमाचा अनुभवच येत राहतो. प्रेम अनुभवण्याचं मनाचं तिसरं अंग म्हणजे रूप हे होय. शब्द, स्पर्श यांच्याही पलीकडे असलेल्या मनातील प्रेमभाव नेत्राद्वारे रूपाला येतो आणि नेत्रामध्येच तो पाहताही येतो. ज्यावेळेस प्रेमभाव व्यक्त करायला शब्दही कमी पडतात तेव्हा नेत्र मात्र त्या उत्कट प्रेमभावाने पूर्णपणे भरून राहतात आणि अश्रूंच्या रूपाने तो प्रेमभावच वाहत राहतो. अशावेळी परस्परांच्या नेत्रात नेत्र मिळवून नुसतं पाहत जरी राहिलं तरी देहाचंच काय सर्व जगाचंच भान हरवून जातं. नेत्रामध्ये त्या प्रेमभावाचे अनेक रंग आणि छटा तर दिसतातच, पण त्या नेत्रात त्या प्रेमाचा गहिरेपणाही प्रदर्शित होतो. त्या प्रेमाच्या गहराईत
परस्परांची मनं पूर्णपणे बुडून जातात आणि प्रेमाच्या ऐक्याचा अनुभव घेतात. हे लक्ष्मी, प्रेम अनुभवण्याचे या मनाचे चौथं अंग म्हणजे रसपान हे होय. एकमेकांच्या आवडीचे नानाविध रसांचे पदार्थ एकमेकांना देऊन त्यांचे संगतीत सेवन करणं हेही परस्परांवरील प्रेम अनुभवण्याचे एक अंग आहे. यामध्ये एकमेकांच्या आवडीचाच मनात एक विचार असतो आणि स्वतःच्या सर्व आवडीनिवडी मनातून तेवढा वेळ तरी पूर्णपणे बाजूला झालेल्या असतात. परस्परांच्या आवडी पुरवता दोघांच्याही आवडी एकच होतात आणि उभयताच एकमेकांना अधिकाधिक आवडू लागतात. विविध रसांद्वारे प्रेमरसाचं सेवन घडतं आणि उभयतांची मनच प्रेमरसपूर्ण होऊन राहतात. त्यामुळे उभयतांना या प्रेमाशिवाय बाकी कशातच रस वाटेनासा होतो. परंतु या प्रेमरसाने त्यांचं जीवन मात्र सहजपणे आणि पूर्णपणे रसमय झालेलं असतं. या प्रेमरसाने थपथपलेली उभयतांची मनं परस्परांच्या प्रेमात पूर्णपणे विरघळून राहिलेली असतात. तिथे प्रेमाचा काही वेगळा म्हणून अनुभव घेणंही अनावश्यकच होऊन बसतो. प्रेम अनुभवण्याचे मनाचं पाचवं अंग म्हणजे गंध किंवा सुवास होय. या सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तूला आणि व्यक्तीला निसर्गतःच एक विशिष्ट गंध असतो. त्यातूनही फुलं आणि फळं यांचा गंध तर विशेषत्वाने असतो. मन जेव्हा परस्परांच्या प्रेमाने युक्त होतात तेव्हा हा गंध बोलताना शब्दातून एवढंच नव्हे तर अगदी श्वासातूनही प्रगट होऊन पसरत राहतो. अशा सुमनांचा सुगंध सर्वत्र दरवळून परस्परांना अगदी भारावून ठेवतो. त्याचंच प्रतीक म्हणून प्रेमाच्या व्यक्ती एकमेकांना नानाविध सुगंधित फुलं, त्यांच्या माळा अर्पण करतात. ती फुलं आणि माळा केसात, गळ्यात किंवा हातात घालून परस्परांच्या प्रेमाच्या सहवासाची आणि सुवासाची धुंदी अनुभवत असतात. त्याद्वारे परस्परांच्या ठिकाणी असलेल्या एकमेकांच्या प्रेमाच्या वासाचाच अनुभव जणू ते घेत असतात. हे लक्ष्मी, अशा तऱ्हेने प्रेमाचा अनुभव घेण्याची ही मनाची 5 अंगे जरी सांगितली तरी ती मुख्य अंगे आहेत. त्या प्रत्येक अंगाला अनेक उपांगेही आहेत हे लक्षात ठेव. त्यातूनही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अंगाद्वारे जो अनुभव घेतला जातो तो उत्स्फूर्तपणे घेतला जातो. त्यामध्ये कुठलीही क्रमवारी अथवा योजना नसते. कुठल्या अंगाने केव्हा आणि कसा अनुभव घ्यावा याचा काही नियम इथे असू शकत नाही. तरीही एक गोष्ट मात्र निश्चितपणे खरी आहे की आपलं मन मोकळं करायचं असेल तर ते बोलण्यानेच बरंचसं मोकळं होतं आणि दुसऱ्याचं मन जर जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याशी बोलून संवाद करूनच जाणता येऊ शकतं. अर्थात खऱ्या अर्थाने संवाद होणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. नाहीतर एखाद्या वेळेस दोघेजण बराच वेळ एकमेकांशी बोलत राहतात तरी एकमेकांची मनं एकमेकांना कळतातच असंही नाही आणि कळली तरी ती मनं आणि मतं परस्परांची होतातच असं नाही. पुष्कळ वेळ बोलूनही जर उभयतांची असलेली वेगवेगळी भूमिका जर तशीच कायम राहिली तर एवढा वेळ झालेलं बोलणं पालथ्या गड्यावर पडणाऱ्या पाण्याप्रमाणे फुकटच गेलं असंच म्हणावं लागेल. परंतु प्रेमाच्या 2 व्यक्ती दीर्घकाळ सतत एकमेकांना प्रेमाने भेटत आणि बोलत राहतात तेव्हा हळूहळू त्यांच्या मनाचे सूर प्रेमाने जुळू लागून संवादी होऊ लागतात आणि मगच त्यांच्यात थोडा थोडा संवाद खऱ्या अर्थाने सुरू होतो. राधा-कृष्ण संवाद. हे लक्ष्मी, अशा तऱ्हेने राधा आणि कृष्ण यांच्यात खऱ्या अर्थाने संवाद सुरू व्हायला वेळच लागला. पण ते आधी परस्परांना अत्यंत प्रेमाने भेटत राहिले आणि मोकळेपणाने बोलत राहिले. कृष्णाचा स्वभावच अत्यंत मोकळा असल्यामुळे तो नेहमीच अगदी मोकळेपणाने राधेशी बोलत असे. तिच्या संसारातील घडणाऱ्या अनेक गोष्टी आणि त्याचा राधेच्या मनावर होणारा आणि शिल्लक राहिलेला परिणाम कृष्ण राधेला वारंवार विचारून समजावून घेत असे. सुरुवातीला राधेचा सूर नेहमीच तक्रारीचा असे. अनय आणि म्हाळसा यांच्या विचित्र वागण्याचा आणि स्वभावाचा तिला फारच मानसिक त्रास होत असे. म्हणून मग राधा त्यांच्याविषयीच्या तक्रारी कृष्णाला सतत सांगत राही. कृष्ण राधेचं सर्व म्हणणं शांतपणे ऐकून घेई आणि तिला घडणाऱ्या प्रसंगाची दुसरी अनेक अंग दाखवून देत असे. अनय आणि म्हाळसा यांच्याही काही अडचणी असतील तर त्याही तू समजून घे. त्यांचेही स्वभाव वेगळे आहेत आणि अशी स्वभावाची भिन्नता हा तर या सृष्टीचा नियमच आहे. तेव्हा त्यांच्याशी जुळवून तुला घेता आलंच पाहिजे असं काही कृष्ण जेव्हा राधेला सांगे तेव्हा तिला मग कृष्णाचा थोडासा रागच येई आणि ती कृष्णावर नाराज होऊन बसे. कारण राधेची नेहमी अशीच अपेक्षा कृष्णाकडून असे की कृष्णाने नेहमी राधेचीच बाजू घेऊन बोलावं. पण कृष्ण राधेलाच समजावून सांगे की दुसरे जरी चुकले आणि रागवले तरी राधेनेच आपलं मन शांत राखलं पाहिजे. बारीक सारीक गोष्टींना उगाचच जास्त महत्त्व न देता त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरा चुकीचा वागतो हे आपल्या चुकीच्या वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही. जो तो ज्याच्या त्याच्या चुकीचं फळ भोगेल.
आपण योग्य वागलो तर त्याचं योग्य ते फळ आपल्यालाच मिळेल. आपण दुसऱ्यावर रागवलो तर आपल्यालाच मनस्ताप होणार आणि आपण जर न रागवता शांत राहिलो तर मनाची शांतीही आपल्यालाच मिळणार. आपलं कुटुंब आणि संसार हा ईश्वराने आपल्याला दिलेला आहे असं समजून आपलं कर्तव्य कर्म प्रेमाने योग्य प्रकारे ईश्वराची सेवा म्हणून करावं. त्याचं फळ ईश्वरच आपल्याला देईल. नातीही निमित्त मात्र आहेत. मूलतः सर्व मानवच आहेत आणि सर्व मानव हे तर ईश्वराचे अंशच आहेत हे आपण जाणून असावं. कृष्णाचं असं बोलणं ऐकून राधेला नवल वाटे, पण सुरुवातीला तिला कृष्णाचं सांगणं मानवत नसे आणि पटतही नसे. तरीही ती कृष्णाच्या बोलण्याचा शांतपणे विचार करी आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी कृष्णाला भेटल्यावर त्याला विचारी, ए कृष्णा, तुझं म्हणणं विचार केल्यानंतर योग्य आहे असं बुद्धीला पटतं, पण मन मानायला तयार होत नाही. बरं, मनाने ठरवलं तरी प्रत्यक्ष प्रसंगात ऐनवेळी ते मन सर्व काही विसरतं आणि पुन्हा मूळ पदाला येऊन चुकीचं वागायला मला भाग पाडतं. मग त्यावर उपाय काय बरं? आणि सर्व मानव ईश्वराचे अंश आहेत असं तू म्हणतोस, तर मग सर्वजण असे विचित्र का वागतात? कृष्णा, ईश्वर ईश्वर म्हणून तू जो म्हणतोस तो आहे तरी कसा आणि कुठे आहे? बरं, तो आहे आणि तोच जर सर्व करतो तर आपण मग स्वस्थच बसावं. आपल्यात बदल करण्याचंही मग आपल्याला कारण नाही, हो की नाही? राधेने विचारपूर्वक विचारलेल्या प्रश्नाचं कृष्णाला कौतुक वाटत असे, कारण त्यावरून राधा ऐकलेल्याचा काहीतरी विचार करते हे कृष्णाच्या लक्षात येत असे आणि त्याचाच त्याला आनंद होत असे. कृष्णही मग राधेला सर्व काही नीटपणे समजावून सांगत असे. हे बघ राधे, ईश्वर कसा आहे, कुठं आहे असं दाखवायला ईश्वर काही व्यक्ती नाही, तर ती एक सर्व जगालाही व्यापून असलेली शक्ती आहे. या शक्तीमुळेच तर या सर्व जगाचे आणि सृष्टीचे व्यवहार चालू असतात. त्या ईश्वरी सत्तेतच सर्व काही सहजपणे घडत असतं. ती शक्तीच प्रत्येक मानवाच्या ठिकाणी अंशात्मक आहे. ज्या शक्तीमुळे प्रत्येक मानवाचं अस्तित्व आहे आणि जीवन आहे, ती शक्ती अकारण आणि अचानकपणे या मानवी जडदेहात येते तेव्हा मानवाचा जन्म झाला असं म्हणतात, आणि जेव्हा ती शक्ती तेवढ्याच अचानकपणे आणि अकारण या जडदेहातून निघून जाते तेव्हा मानवाचा मृत्यू झाला असं म्हणतात. मग या जडदेहाचे एक निरुपयोगी वस्तू म्हणून अग्नीमध्ये दहन करतात आणि त्या देहाला त्या सृष्टीमध्ये विलीन करतात. सृष्टीतील सर्वव्यापी शक्तीला परमेश्वर असं म्हणतात, तर मानव देहातील अंशात्मक शक्तीला ईश्वर असं म्हणतात. परंतु सर्वसामान्य जीवाच्या ठिकाणी या ईश्वरी अस्तित्वाचं अज्ञान असतं, म्हणून त्यांना त्या ईश्वराचं विस्मरण होतं. त्याशिवाय प्रत्येकाची प्रकृती स्वभावाच्या आवरणाखाली त्या ईश्वराचं अस्तित्व झाकोळलं जातं. तरी ती शक्ती मात्र सतत कार्यान्वितच असते, म्हणून तर मनुष्याचं जीवन चालू असतं. पण अज्ञानाने सर्वांना असं वाटतं की आपणच जगत आहोत. अर्थात या शक्तीचा वापर कसा करावा याचा विचार करण्यासाठी मन आणि तो वापर योग्य प्रकारे करता यावा म्हणून बुद्धी मनुष्याच्या ठिकाणी निसर्गतच असते. परंतु त्या मनाचा आणि बुद्धीचा योग्य विकास होणं आवश्यक असतं. निसर्ग नियमानुसार देह, मन, बुद्धी यांच्यात वाढ होत असतेच, तरी त्यांचा विकास मात्र प्रयत्नपूर्वक करावा लागतो. परंतु सामान्यांचं मन हे सुखाच्या वासनेने दूषित झालेलं असतं, तर बुद्धी ही जगाच्या मर्यादित अनुभवामुळे कोती झालेली असते. पण जे त्या व्यापक परमेश्वराला जाणतात आणि स्वतः ठाईच्या ईश्वरालाही ओळखतात, अशांच्या सहवासात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने सामान्यांच्याही मनाचा आणि बुद्धीचा विकास निश्चितपणे होतो आणि स्वतः ठाईच्या ईश्वरी शक्तीचा अनुभव मग त्या सामान्यांनाही येऊ शकतो. हे लक्ष्मी, कृष्ण असं काही सांगायला लागला की ऐकता ऐकता राधेचे डोळे विस्मयाने अगदी मोठे मोठे होत आणि आपले दोन्ही हात जोडून ती कृष्णाला विनवणीपूर्वक म्हणे, बस कृष्णा बस. अरे, असं कितीतरी वेळ तू बोलत राहशील, तुझा काही भरोसा नाही, पण जरा माझा काही विचार करशील की नाही? अरे, हे सर्व तुझं बोलणं तर माझ्या डोक्यावरून जात आहे. ऐकून ऐकून तर माझं मन अगदी सुन्न झालं आणि माझी बुद्धी तर जडच होऊन गेली. जरा माझ्या मनाच्या अवस्थेचा आणि माझ्या बुद्धीच्या क्षमतेचा विचार करशील की नाही? पण कृष्णा, आधी मला एक गोष्ट सांग, एवढं मोठं हे ज्ञान तुला तरी कोणी सांगितलं? तुझं बोलणं तर एखाद्या मोठ्या ज्ञानी माणसासारखं मला जाणवत आहे. परंतु एक गोष्ट माझ्या निश्चितपणे लक्षात येत आहे की मन आणि बुद्धी यांची वाढ म्हण किंवा काय तो विकास म्हण, तो तर अगदी आधीपासूनच तुझ्या ठिकाणी आहे. मी अगदी पहिल्यापासूनच बघते आहे की तुझं बोलणं वागणं अगदी लहानपणापासूनच एखाद्या मोठ्या माणसासारखंच आहे. आणि असं मीच नाही तर सर्वच जण म्हणत असतात.
तुझ्या मनातील विचार आणि तुझ्या बुद्धीने घेतलेले निर्णय हे तर कधी सामान्यांसारखे वाटतच नाहीत. त्यापेक्षा तुझ्या ठिकाणी सर्वांच्या विषयीचा कळवळा आणि आपलेपणा हा तर अगदी आगळा वेगळाच आहे. आणि तुझं प्रेम हे तर अत्यंत अद्भुतच आहे. एकदा का तुझ्या प्रेमाची गोडी लागली की मग ते सोडवतच नाही. त्या प्रेमाला विसरणं तर कधीही शक्य होत नाही, हे मी तुला माझ्या अनुभवाने सांगते. तुझ्या प्रेमाच्या स्मरणानेच तर माझ्या मनाला बळ येतं. त्या प्रेमाच्या बळावरच तर मी जीवनात थोडीफार चांगली आणि योग्य वागू शकते. संसारातले सर्व दुःख आणि राग त्रास विसरून आणि सर्व अडचणी बाजूला करून पुन्हा तुझ्या भेटीला धावत येण्याची माझ्या ठिकाणी जी शक्ती आहे ती तर तुझ्या प्रेमामुळेच आहे. मग आणखीन ईश्वराची शक्ती म्हणून तू जी सांगत आहेस ती कोणती बरं? मला तर ती माझ्या ठिकाणी वेगळेपणाने अशी जाणवत नाही. हे कृष्णा, पण एक मात्र अगदी गमतीची गोष्ट आहे. तुझं सांगणं जरी कळलं नाही ना तरी मला ते ऐकायला मात्र आवडतं. एकसारखं तुझं बोलणं ऐकतच राहावं असं वाटतं. पण तुझं बोलणं थांबलं की मात्र मन रिकामंच वाटतं. तेव्हा कृष्णा, मला सर्व गोष्टी नीट आणि साध्या शब्दात समजावून सांग. मुख्य म्हणजे तुला एवढं हे ज्ञान कसं प्राप्त झालं आणि मला ते कसं कळेल आणि अनुभवता येईल ते आधी सांग. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.